माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण इथल्या घरावर प्राप्तिकर विभागानं छापा टाकलाय। तब्बल 48 तासांपासून निंबाळकर कुटुंबियांची चौकशी झालेली आहे। आज सकाळपासून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी यांनी निंबाळकर कुटुंबियांची पुन्हा चौकशी सुरू केलेली आहे। कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संजीवराजे यांची 48 तास प्राप्तिकर विभागानं चौकशी केलेली आहे। या चौकशी अंती काय नेमकं हाती लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान निंबाळकर यांच्या बंधूंनी रघुराजे यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती। आमच्याकडे काही नाही, त्यामुळे चुकीच्या पद्धतीने ही कारवाई होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। प्राप्तिकर विभागानं 48 तास त्यांची चौकशी केलेली आहे। पुणे, फलटण आणि सातारा इथं छापेमारी करण्यात आलेली आहे। कागदपत्रांची तपासणी केली जाते आणि चौकशी सुद्धा केली जाते। तब्बल 48 तासाहून अधिक काळ निंबाळकर कुटुंबियांची चौकशी सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार तपासे। तुषार, काय एकूण अपडेट्स आहेत? गेल्या 48 तासापासून ही चौकशी आपल्याला माहिती की सुरू आहे आणि खरं तर खूप जुने रेकॉर्ड जे काही मागच्या अनेक वर्षांपासूनचे रेकॉर्ड आहेत ते सुद्धा आयकर विभागाचे अधिकारी जे आहेत ते तपासतायत। खरं तर 2 दिवसापूर्वी ज्यावेळी पहाटे 6 वाजल्यापासून ही जी कारवाई सुरू झाली होती ती अद्याप देखील सुरू आहे। आज सकाळी काल रात्री ती 12 वाजता खरं तर अधिकाऱ्यांची कारवाई थांबली होती, पण पुन्हा आज सकाळपासून या तपासणीला किंवा या चौकशीला सुरुवात झालेली आहे। संजीवराजे नाईक निंबाळकर कुटुंबीय जे आहेत त्यांचे प्रत्येकाच्या रेकॉर्डची म्हणजे जे काही त्यांचे अकाउंट असतील त्यांचे हिशोब असतील याच्याबद्दलची माहिती आयकर विभागाकडून घेतली जाते आणि खरं तर हे आज सुद्धा ही चौकशी अशीच चालू राहणार असल्याची माहिती मिळते। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।